मला सांगा, सूप म्हणजे नक्की काय असतं? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल, पण 99% लोकांचं एकच उत्तर असतं, विस्तवावर फुलणारा फुलका, विस्तवारून थेट पानात आणि पानातून थेट तोंडात गेल्यावर जी अनुभूती सूप मिळतं ना, तेच खरं सूप. गरमागरम फुलका खाण्याचं सूप जो खातो त्यालाच माहीत आहे. चला आपण बनवूया गरमागरम फुलका. फुलका बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आधी बघूया. तर सगळ्यात आधी आपण येथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर येथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे, त्यासाठी मी पाऊण वाटी येथे मी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणीसुद्धा आपण कोमट पाणी घेतलेलं आहे. आणि चिमूटभर मीठ हे ऑप्शनल आहे आणि 1 चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे. आता आपण पहिली स्टेप जशी करतो आहे की एक असं बाऊल घ्यायचं आहे किंवा परात घ्यायचं आहे, जे काय अवेलेबल असेल ते, आणि त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ हेच चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे, नाही चाळलं तरी चालणार आहे. आणि इथे 2 वाट्या आपण घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. 1 चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा यामध्ये कच्चं तेल घालायचं आहे. आणि कच्चं तेल घातल्यानंतर हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान एकजीव करून घ्यायचं. तेल आपलं सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे. आता आपण काय करायचं आहे, यामध्ये जे आपण कोमट पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे. एकाच वेळेला खूप घालायचं नाही आहे, थोडं थोडं घालून आपल्याला छान अशी कणिक मळून घ्यायची आहे. छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. थोडं थोडंच घालायचं आहे, जास्त घालू नका. मस्तपैकी आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एक 5 मिनटासाठी आपल्याला हा जो आपण कणिक मळून घेतलेली आहे ती 5 मिनटासाठी पुन्हा आपल्याला छान मळून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं की जो फुलका आहे ना, तो छान असा मऊसूत तयार होतो. कारण कणिक आपण छान जितकं त्याला चोळणार कणकेला, तितका आपला फुलका छान तयार होतो. म्हणून एक 5 मिनटासाठी आपल्याला हे प्रोसेस करून घेणं गरजेचं आहे. आता हे बघा, जो आपण कणिक मळून घेतली आहे ती अशी खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप सैलसर नाही आहे, मीडियम कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की यावरती एक 10 मिनटं आपल्याला ही कणिक मुरवायला ठेवायची आहे. जितकी छान ती मुरेल तितका आपला फुलका छान तयार होतो. तर एक 10 मिनटं आपण असं ठेवून घेऊया. फुलके बनवायला घेऊया. तर 10 मिनटं झालेले आहेत. आता फुलके बनवण्यासाठी सगळ्यात आधी तवा आपल्याला गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यानंतर फुलके बनवायला घ्यायचे आहेत. आता फुलके बनवताना हे बघा, हव्या तशा आकाराचे तुम्ही फुलके बनवू शकतात, पण बनवताना एक काळजी घ्यायची आपल्याला की यातून आता एक मी छोटासा गोळा घेतलेला आहे. तर आपण फुलका बनवताना चपातीपेक्षा थोडा लहान आणि पुरीपेक्षा थोडा मोठा असा आपल्याला फुलका बनवायचा आहे. आणि त्या गोळ्याला हातावरती असं एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे. गुळगुळीत असा आपल्याला तो गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता या गोळ्याला थोडंसं आपण पीठ लावून छान असं लाटून घेत आहोत. एकसारखं आपल्याला लाटायचं आहे, कुठे जाड कुठे बारीक असं आपल्याला लाटायचं नाहीये. एकसारखं मस्तपैकी आपल्याला हा जो फुलका आहे तो लाटून घ्यायचा आहे. आता तवा आपला छान तापलेला आहे. खूप जास्त गरम करू नका आणि खूप थंडही ठेवू नका, मध्यम ठेवा. आता आपण काय करायचं, एका साईडने आपल्याला हा छान फुलका 1 मिनिटासाठी आपण हा भाजून घेऊया. 1 मिनिटानंतर त्याला पलटून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण 1 मिनिट झालेलं आहे, याला छान असं उलटून घेतलेलं आहे, पलटून घेतलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला हा एका साईडने छान 1-2 मिनिटासाठी शेकून घ्यायचं आहे. आता बघा, ही एक साईड आपली पूर्ण छान अशी भाजून झालेली आहेत. आपण तवा दुसऱ्या साईडने आपण थेट गॅसच्या आचेवर धरून छान त्याला फुलून घ्यायचं आहे. चिमट्याच्या साह्याने आपल्याला धरायचा आहे फुलका. आणि बघितलं ना किती छान आपला हा फुलका तयार झालेला आहे. मस्तपैकी आपला फुलका तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे, प्रत्येक फुलक्याला आपल्याला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, तूप लावल्यामुळे तो जो फुलका आहे तो छान असा सॉफ्ट होतो आणि मऊ राहतो. खूप वेळेपर्यंत तो मऊ राहील, म्हणून थोडंसं आपल्याला याला तूप लावणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघाल, हा फुलका मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते की असा मस्तपैकी असा हा मनोरम आहे आणि सॉफ्ट असा हा फुलका तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा ही फुलका तयार करून बघा. छोट्या छोट्या टिप्स मी यामध्ये सांगितलेल्या आहेत. आता सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगते की आपल्याला ह्या ज्या मी टिप्स तुम्हाला सांगत आहे फुलका तयार करताना, त्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा की सगळ्यात आधी जे आपण पीठ मळतो त्यासाठी कोमट पाणी आपल्याला वापरायचं आहे.
आणि पीठ आपलं जितक्या वेळ छान मुरेल तितका आपला जो फुलका आहे तो छान सॉफ्ट होतो. आणि आपली तिसरी टिप्स आहे की जे आपण फुलका भाजतो तर भाजताना जो तवाचा आपण टेम्परेचर ठेवतो किंवा तापमान ठेवतो तर ते खूप जास्त गरम नको आणि थंडही नको, अशा पद्धतीने मीडियम आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे. आणि चौथी टिप्स आपली आहे की ते आपण जो चिमटा जो फुलका आपण जो पलटतो त्यावेळेला जो गॅसवर आपण भाजतो त्यावेळेला आपल्याला चिमटा वापरायचा आहे, नाहीतर हात जळण्याची दाट शक्यता असते. तर अशा आपला हा फुलका बनवण्याच्या काही टिप्स होत्या, त्या टिप्स तुम्ही फॉलो करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. हॅपी कुकिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.